लोक विचारतात काय वयाच्या 65, 70, 75 या वर्षवयामध्ये इलाज होऊ शकतो का, उपचार होऊ शकतो का सेक्शुअल प्रॉब्लेमचा? जर आपण असा विचार करत असाल की 60, 70, 75 या वयामध्ये सेक्शुअल प्रॉब्लेम्सचा इलाज होऊ शकत नाही, तर डेफिनेटली आपण हा व्हिडिओ जरूर पहा, म्हणजे आपले गैरसमज दूर होतील. मी डॉक्टर दीपक केळकर मागील 44 वर्षांपासून सायकियाट्रिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट, हिप्नोथेरपिस्ट, डी-ॲडिक्शन स्पेशलिस्ट म्हणून अकोल्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. माझ्याकडे एक 70 सालचा पुरुष आला. तो मला म्हणायला लागला की मी सर्व इलाज करून थकलेलो आहे, आता वाचलंच काय, सगळं केलं आहे मी, आता मला काहीतरी उपाय सांगा, काहीतरी उपचार सांगा. कारण का आता आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायला लागली, कारण त्याच्या पत्नीला या वयात फार इच्छा व्हायची. तर मुख्य प्रश्न असा आहे की 17 वर्षीसुद्धा एखाद्याला जर सेक्शुअल प्रॉब्लेम असेल, इरेक्टाईल प्रॉब्लेम असेल, इरेक्शन होत नसेल आणि त्यांनी व्हायग्रा म्हणजे सिल्डनाफिल, टाडालाफिल, पंप, शॉक वेव्ह सगळं वापरून पाहिलं आहे, मग आता उरलंच काय? तर सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागेल की आपल्याला इरेक्शनचा प्रॉब्लेम येतो का बरं. तर सगळ्यात पहिले समजून घ्या की इरेक्शनचा प्रॉब्लेम येतो आहे, इरेक्शन होत नाही आहे, तर ते आणखीन कुठल्या तरी आजाराचं लक्षण आहे. म्हणजे कसं आहे की शरीरातला ब्लड फ्लो जो आहे तो कमी झालेला आहे आणि लिंगातले ब्लड फ्लो कमी झालेला आहे. तर जेव्हा माझ्याकडे असे लोक येतात तर आम्ही पाहतो की ब्लड फ्लो कमी होण्याचे कारणं काय आहेत. कोलेस्ट्रॉल वाढला आहे, ब्लड शुगर वाढलेला आहे आणि डायबिटीज झालेला आहे, ब्लड प्रेशर वाढलेला आहे, हार्ट हेल्थ काही कमजोर आहे. कारण का जर तुमचं हृदय चांगलं असेल तर समजून चला की बाकी सगळं बरोबर आहे, तुमचे ब्लड वेसल्स, रक्तवाहिन्या एकदम बरोबर आहेत आणि मग सेक्शुअल पॉवर पण तुमची चांगली होऊ शकते. आता 17व्या वर्षी, 75व्या वर्षी अर्धा इलाज तर हाच आहे की तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलली पाहिजे. रोज एरोबिक एक्झरसाइजेस करायला पाहिजे, डेली 20-30 मिनिट वॉक करायला पाहिजे, चालायला पाहिजे, वजन कमी करायला पाहिजे, कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, स्मोकिंग नको, अल्कोहोल एकदम कमी प्रमाणात किंवा बंद, ताण कमी, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये, डायबिटीज कंट्रोलमध्ये, हे सगळं करणं आवश्यक आहे. जर तुम्ही सिल्डनाफिल, टाडालाफिल घेतलं असेल, हे चांगले औषध आहेत, तर तुम्ही जरा डोस वाढवून घ्या आणि कंटिन्युअस 8 दिवस घेऊन पहा. हे औषधं फार प्रभावी आहेत. याचबरोबर वर्दानाफिल, ॲव्हॅनाफिल आता नवीन आलेले आहेत, हे पण औषधं तुम्ही घेऊन ट्राय करू शकता. नेक्स्ट येतो व्हॅक्यूम पंप. व्हॅक्यूम पंप तेव्हाच काम करतो जेव्हा त्याच्या रिंगचा जो साईज असतो तो बरोबर मिळाला पाहिजे. बरेच लोक काय होतं की त्याची रिंग आहे ती खूप टाईट होऊन जाते आणि त्यामुळे मग कम्फर्ट राहत नाही. नेक्स्ट शॉकवेव्ह थेरपी आहे. माइल्ड किंवा मॉडरेट जर प्रॉब्लेम असेल तर शॉकवेव्ह थेरपी चांगलं काम करते, पण जर मॉडरेट टू सिव्हिअर जर असेल तर शॉकवेव्ह थेरपी एवढं काम करत नाही. मग आता कोणता उपाय उरलेला आहे तो आहे एक हॉर्मोनचा. बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की टेस्टोस्टेरॉन कमी आहे आणि टेस्टोस्टेरॉन जर दिलं तर एकदम गेम चेंज होऊ शकतो. म्हणजे टेस्टोस्टेरॉन बऱ्याच वेळा गेम चेंजर म्हणून प्रूव्ह होऊ शकतं अशा केसेसमध्ये. त्याचबरोबर इंट्राकॅव्हर्नोझल इंजेक्शन थेरपी आहे, म्हणजे लिंगामध्ये इंजेक्शन देणं पॅपॅव्हरिनचं. समजा असं लिंग आहे तर लिंगाच्या या 3 या बाजूला, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला एक पातळ निडल असते, त्यांनी इंजेक्शन द्यायचं. लोकांना आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये शिकवतो की हे इंजेक्शन कसं घ्यावं आणि मग ते घरी इंजेक्शन घेऊ शकतात. 10 मिनटामध्ये याचा असर होतो, प्रभाव होतो आणि आपण जर नाही झाला लहान डोसनी तर डोस वाढवू शकतो आणि परफेक्ट डोस आपण मॅच करू शकतो. पण जर इरेक्शन 4 घंट्याच्यावर टिकलं याचं तर मात्र इमर्जन्सी होऊ शकते. हे दिल्याबरोबर 10 मिनटात इरेक्शन येतं, चोळावं लागतं, मसाज करावं लागतं, 10 मिनटामध्ये इरेक्शन येईल. नेक्स्ट आहे बोटॉक्स थेरपी. हा एक चांगला पर्याय आहे. तर याचं पण म्हणजे ट्रीटमेंट इंजेक्शन आपण देऊ शकतो. हे सेफ आहे, साईड इफेक्ट्स बरेच कमी आहेत आणि ज्या लोकांना खूप सिव्हिअर ED आहे अशा लोकांना हे बराच फायदा देऊ शकतो. माइल्ड टू मॉडरेट जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर 50 ते 90% लोकांना याचा फायदा होऊ शकतो. कारण का बोटॉक्सनी स्मूथ मसल्स रिलॅक्स होतात आणि त्यामुळे ब्लड फ्लो पेनिसमध्ये वाढतो. नेक्स्ट आयटम आहे पेनाइल इम्प्लांट. हा फायनल ऑप्शन आहे आणि हा फारच प्रभावी आहे. काहीच नाही आता उरलेलं आहे, सगळं संपलेलं आहे, सगळं उपचार संपला आहे. 100% प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो असा हा उपचार आहे.
आणि या उपचारामुळे म्हणजे इम्प्लांट टाकल्यामुळे बऱ्याच लोकांचं वैवाहिक जीवन डायव्हर्स होण्यापासून वाचलं गेलं आहे. तर असे उपचार आपल्या 17 वर्षी पण पॉसिबल आहेत. जरूर आपण उपचार करा. बऱ्याच स्त्रिया अशा वेळेला येतात की त्यांना मेनोपॉज झालेला आहे 45-50 आणि त्यांचा पण एक प्रश्न असतो की काय मेनोपॉजची काही टेस्ट आहे का, मेनोपॉज झाला आहे का मला, म्हणजे आता मासिक पाळी थांबलेली आहे का. हे बघा, मासिक पाळी थांबण्याचं सिम्पल डायग्नोसिस आहे. जर तुम्हाला 12 महिनेपर्यंत पाळी आली नाही, पिरियड्स आले नाही, तर डेफिनेटली मेनोपॉज आहे. वयाच्या 40 नंतर केव्हाही पण ठेवू शकतो. पण मेनोपॉजच्या अगोदर किंवा नंतर खूप हॉर्मोन्सचे बदल होतात आणि त्यामुळे पण कोणती पण ब्लड टेस्ट जगात नाही आहे. फक्त ते लक्षणं पाहावे लागतात आणि त्यावर आपल्याला डायग्नोज करावं लागतं की मेनोपॉज आहे का. याच्यामध्ये खूप हॉट फ्लॅशेस म्हणजे शरीर गरम होणं, चेहरा गरम होणं, मूड चेंजेस होणं, झोपेचा प्रॉब्लेम येणं, योनी सुकून जाणं, सायकल्स इरेग्युलर होणं, हे असं होतं. हॉर्मोन थेरपी यावेळेला घेऊ शकता डॉक्टरांना विचारून आणि त्यांनी फायदा होऊ शकतो. करून पाहायला काही हरकत नाही आहे. तर असे 17व्या वर्षी असो किंवा 40-45 वर्षी स्त्रियांचे प्रॉब्लेम असो, डेफिनेटली यामध्ये काही ना काही करता येऊ शकतं. तर हा व्हिडिओ आवडला तर डेफिनेट लोकांना शेअर करा. कारण का 17व्या वर्षी लोकांना म्हणजे बरेच लोकांना प्रॉब्लेम आहे. जवळपास 17व्या वर्षी समजून चला 70% लोकांना हा प्रॉब्लेम आहे की इरेक्शन होत नाही किंवा एकदा काही झालं तर लवकर पडून जातं. त्यामुळे ही ट्रीटमेंट करणं आवश्यकच आहे. व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा लोकांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.